तर हाय हॅलो, कशात? आय होप छानच असाल. तर आज नवीन व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर गेले होते पप्पांकडे. तर बघा, माहेरी गेल्यावरती प्रत्येकीचे असे लाडा असतात, तर माझ्यासुद्धा असेच काहीतरी लाडा असतात. तर बघा, मी आज पप्पांना हट्ट केला की मला आज खेकडे खायचे होते म्हणून. तर पप्पा कामावरून आले, ते घरी न येता पार्किंगमधून तसंच मला घेऊन निघालेले आहेत. तर आता ते कुठून येतात किंवा आम्ही कुठून घेणार आहोत किंवा कशा घेणार आहोत हे तुम्ही नक्की आमच्यासोबत चॅनलवर नक्की बघत राहा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर बघा, प्रत्येक मुलगी ही माहेरी गेल्यानंतर तिचं जे सुख असतं तर ते तिच्या घरच्यांच्या किंवा वडिलांच्या, आईच्या, भावाच्या प्रेमावरती डिपेंड असतं. तर प्रत्येकीला माहेरचं जे सुख आहे तर ते अनुभवता यावा किंवा अनुभवावा. तर मी माझ्या माहेरी गेले तर खूप सारे लाड होतात, खूप साऱ्या माझ्या ज्या इच्छा आहेत किंवा माझ्या मनातले जे अपेक्षा आहेत तर ते माझ्या पप्पांना तर लगेच कळून जातात. तर अशाच प्रकारचे जे समाधान आहे किंवा जे सुख आहे छोट्या छोट्या गोष्टींमधलं, तर माझं हे असंच प्रकारे ते पूर्ण होत असतं किंवा पप्पा करतात. तर मी तिकडे गेले की माझे असेच खूप सारे लाड होतात, इकडे चला तिकडे चला किंवा हे घ्यायचं ते घ्यायचं किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टीसाठी किंवा फिरण्यासाठी जे लाड आहेत तर ते माझे पप्पा अजूनसुद्धा माझे जे लाड आहेत तर ते पूर्ण करतात. तर यालाच तर म्हणतात की नाही का, बापाचा जीव लेकीवर असतो आणि लेकीचा बापावर. तर ही गोष्ट तर माझ्या याच्यात तर खूप अशी खरी आहे की माझा जीव पण खूप पप्पांवर आहे आणि पप्पा माझा अजूनसुद्धा खूप लाड करतात. माझाच काय, माझ्या मुलांचासुद्धा. एवढे 2 मुलं आहेत मला, तरीसुद्धा मी माहेरी गेल्यानंतर माझा जो लाड आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणात केला जातो किंवा होतो अजूनसुद्धा. तर तसंच मी काहीतरी माहेरी गेले होते. बघा, आता सुट्ट्या होत्या 3-4 दिवस आणि आता जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी संपली होती त्याच्यानंतर खूप दिवसांनी मी माहेरी गेले होते. तर इथे बघा हा जो आहे तर हा आहे खेडचा मच्छी बाजार. तर तिथे गेलो होतो, आम्हाला खायचे होते आज खेकडे, त्यासाठी. तर बघा, खूप मोठ्या प्रमाणात तिथे सुद्धा जे आपले मासे आहेत तर ते मासे येत असतात समुद्राचे किंवा मग असे नदीचे, असे पकडलेले वगैरे खूप सारे फिश तिथे असतात. पण नॉर्मली आज फिश खायचे नव्हते मला. खूप दिवसानंतर ती जी इच्छा होती तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पप्पांना सांगितलं होतं की नाही, फिश नाही, मला खेकडेच खायचे. यासाठी पप्पा घरी न येता पार्किंगमधूनच माझ्यासाठी आलेले होते ते मच्छी मार्केटला. तर इथे तुम्ही बघू शकता, आज जो आहे तर आज होता खेडचा बाजार. तर बाजारामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होती. तर इथे बघा, बाजारात एकाच ठिकाणी जे आहे तर ते खेकडे होते आणि अशा पद्धतीने ते ठेवलेले होते. तर बघा, आमच्याकडं जो खेकड्याचा भाव आहे किंवा बाजार जो आहे मार्केटमध्ये तर तो 300 रुपये किलो असा होता. आणि बहुतेक नॉर्मली सगळ्या बाजारामध्ये जे आहे तर तो एकच भाव असतो आणि एकाच भावाने सगळीकडे विकले जातात. तर यांच्याकडून न घेता दुसरा एक माणूस होता, तर त्यांच्याकडून आम्ही घेतले होते. कारण घ्यायचे तर होते 1.5-2 किलो आणि ती काहीच कमी करत नव्हती यासाठी. तर बघा, ते खेकडे घेऊन वगैरे ते पप्पा जे आहेत तर ते खेकडे ठरवत होते. तर ते ठरवून होईपर्यंत म्हटलं की तुम्हाला जो आहे तर हा कोणता मासा आहे? तिकडे काय राजाने अर्धा गोल पडायला रे, गोलला 50 लाख, 60 लाख. तर बघा, असा सगळा जो बाजार आहे तर तो फिरल्यानंतर इथे जे होते तर ते नदीचे जे आपण म्हणतो की किंवा तलावाचे तर ते हे मासे होते, कटला, रोहू वगैरे. तर इथे बघा, फायनली पप्पांनी जे आहे तर त्या क्रॅब घेतल्या होत्या आणि त्याचे जे शिफ्टिंग आहे किंवा त्या जाळ्यातून बाहेर काढायचं जे काम आहे तर त्यांनी बघा अशा पद्धतीने असं जे जाळं असतं तर त्यामध्ये त्या आणल्या होत्या आणि त्यातून बाहेर काढून मग त्या घेतल्या होत्या. तर त्यासाठीच खूप सारा वेळ गेला आणि तोपर्यंत मी बाजूचा जो बाजार आहे तर तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय? तर इथे बघा, हे जे बाबा आहेत तर त्यांच्याकडूनच घेतल्या होत्या आम्ही त्या खेकडे आहेत ते.
तर बघा अशा पद्धतीने एक एक काढायला लागतो आणि मग नंतर त्याचं वजन करायचं पिशवीत ठेवून. तर अशा पद्धतीने जे आहे तर ती जी प्रोसेस आहे तर ती चालूच होती. तर बघा तोपर्यंत आपला जो बाजार आहे तर तो बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवण्याचा किंवा दाखवलेला आहे. तर हा व्लॉग जो आहे तर तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि कोण कोण नॉनव्हेज लवर आहेत त्यांनी त्या आवर्जून कमेंट करा. आणि तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्हीसुद्धा राजगुरुनगरचा जो मच्छी मार्केट आहे तर तिथे येऊन अशा ज्या क्रॅप्स आहेत तर त्या तुम्ही घेऊ शकता. खूप मोठ्या आणि खूप छान ज्या क्रॅप्स आहेत तर त्या तिथे अवेलेबल असतात. तर बाजाराच्या दिवशी गेलो होतो म्हणून खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तुम्ही इतर दिवससुद्धा जाऊ शकता. हा जो मच्छी मार्केट आहे तर तो डेली चालू असतो. आणि आपलं जे जुनं मोठं स्टँड आहे ST स्टँड त्याच्या समोरच्या साईडलाच हा जो मच्छी मार्केट आहे खेडचा तर तो तिथे तुम्हाला पाहायला भेटेल. जर तुम्ही कधी गेला नसाल तर आवर्जून जा. सो हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा फायनली आता ज्या अथक प्रयत्नानंतर ज्या आहेत तर त्या आम्ही आणल्या होत्या घरी. तर बघा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. सो चला तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये.